afternoon, students. Welcome to Ujjwal Academy once again. Today we can start the most important part of the morphology. In previous lecture, we completed the two topics regarding to morphology, regarding to vegetative parts of the plant like root and stem. Today we can discuss about another vegetative part of the plant, that is a leaf. So leaf, it is a dorsoventrally flattened structure, and if you know that it is a photosynthetic organ. Okay? So it is dorsoventrally flattened structure, exogenous in origin, aerial part of the stem, and perform a function of photosynthesis, that is commonly called as a leaf. Generally, leaf is most important part of the plant because the functions like photosynthesis and functions like transpiration, functions like gaseous exchange are totally performed with the help of leaf. Okay, so leaf is one of the most important part of the plant body. Now, when you study the structure of leaf, that time the leaf is divisible into three parts. The first part called as a hypopodium, which is also called as a leaf base. Second part is commonly called as the middle part, that is mesopodium, commonly called as a petiole. And the flattened surface, actual part of the leaf, that is commonly called as a leaf lamina, or it is also called as a epipodium. ठीक है? तर बघा बाळांनो, लीफ तीन पार्ट मध्ये डिव्हिजिबल होतात. सगळ्यात खालचा जो पार्ट असतो त्याला म्हणतात लीफ बेस. ओके, लीफ बेस, इट इज अ पार्ट ऑफ द लीफ which is attached to the branch or the stem directly. Okay, the branch ला किंवा stem ला डायरेक्टली अटॅच होणारा जो पार्ट आहे, that is called as a leaf base. कधी कधी हा leaf base जो आहे तो सोलन असतो. जर leaf base हा सोलन असेल, then it is called as a pulvinous leaf base. तर त्याला pulvinous leaf base म्हणतात. आणि जनरली leaf base हा pulvinous leguminous plant मध्ये सापडतो. जे शेंगावर्गीय प्लांट आहे त्यांच्यामध्ये leaf base आणि pulvinous असतो, स्वेल झालेला असतो. ठीक आहे. सो leaf base, आता नेक्स्ट पार्ट आहे मिडल पार्ट, दॅट इज अ मेसोपोडियम, ज्याला आपण आणखी काय बोलतो, दॅट इज अ पिटियोल. ओके, बघा बाळांनो, जे काही लीफ लॅमिना आहे त्याला लीफ लॅमिना अँड लीफ बेस आर इंटरकनेक्टेड विथ इच अदर बाय मीन्स ऑफ अ स्टॉक, दॅट इज कॉल्ड एज अ पिटियोल. तुम्ही सिंपल लँग्वेज मध्ये बोलू शकता, द स्टॉक ऑफ लीफ कॉल्ड एज अ पिटियोल. ओके, तर लीफचा जो स्टॉक आहे त्याला आपण काय बोलतो, पिटियोल. पिटियोलचं मेन फंक्शन काय आहे, टू एक्सपोज द लीफ लॅमिना इनटू द सनलाइट. ओके, ह्या लीफ लॅमिनाला प्रॉपर सनलाइट मिळाली पाहिजे आणि जे काही कंडक्शन आहे फूड मटेरियलचं ते प्रॉपर वेले झालं पाहिजे. ओके, हे फंक्शन कोणाचं असतं, पिटियोलचं असतं. आता पिटियोल जे काही लीफ असे असतात तर ज्यांना सगळ्याच लीफला पिटियोल असतं, स्टॉक असतं असं नाही. ठीक आहे, तर काही प्लांट असे किंवा काही लीफ असे तर ज्यांना पिटियोल आहे, तर ज्या लीफला पिटियोल असेल त्याला म्हणायचं पिटियोलेट लीफ, आणि ज्या लीफला पिटियोल नाही त्याला म्हणायचं सेसाइल लीफ किंवा नॉन पिटियोलेट लीफ. ठीक आहे. त्यानंतर तिसरी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, दॅट इज द लीफ लॅमिना. ओके, लीफ लॅमिना म्हणजे डॉर्सोवेंट्रली फ्लॅटन स्ट्रक्चर आहे, दोन्ही बाजूला फ्लॅट स्ट्रक्चर असतं, ज्याच्यावरती सेंट्रल पार्ट वरती जो मिडरीफ असते. ओके, सो ही जी पार्ट आहे दॅट इज कॉल्ड एज मिडरीफ. त्या मिडरीफ वरती येलो कलरची जी मी लाईनिंग दाखवली ती आर कॉल्ड एज वेन्स, आणि त्या वेन पासून आणखी जर काही छोटे छोटे लाईन्स निघाल्या ते आर कॉमनली कॉल्ड एज वेनलेट्स. तर त्याला आपण काय बोलतो, वेनलेट्स. ह्या लीफ लॅमिनावरती त्या वेनची अरेंजमेंट कशी आहे किंवा त्या वेनलेटची अरेंजमेंट कशी आहे त्याच्यावरून लीफचं टाइप पडतं, म्हणजे लीफ मध्ये व्हेनेशन दिसतं. दॅट इज द अरेंजमेंट ऑफ वेन अँड वेनलेट्स ऑन द लीफ लॅमिना, त्याला आपण बोलतो व्हेनेशन. बघा बघा, व्हेनेशन दोन टाइपचं आहे, एक रेटिक्युलेट व्हेनेशन आहे आणि एक डायरेक्टली पॅरलल व्हेनेशन आहे. ओके, समजा तुम्हाला मिडरीफ आणि बाकीचे वेन्स ह्या पॅरलल मध्ये अरेंज झालेले दिसत असतील तर त्याला म्हणायचं पॅरलल व्हेनेशन. नेहमी लक्षात ठेवा, पॅरलल व्हेनेशन इज अ कॅरेक्टरिस्टिक फीचर ऑफ मोनोकॉट, ते मोनोकॉटचं फीचर आहे. आणि जर तुम्हाला नेटवर्क लाईक अरेंजमेंट दिसत असेल, जाळ्यांसारखी अरेंजमेंट दिसत असेल, देन दिस इज अ रेटिक्युलेट व्हेनेशन, आणि रेटिक्युलेट व्हेनेशन इज अ कॅरेक्टरिस्टिक फीचर ऑफ डायकॉट लीफ, ते डायकॉट लीफचं फीचर आहे. त्यानंतर लीफचे दोन टाइप आहेत, एक जनरली कॉल्ड ॲज ए डॉर्सिव्हेंट्रल लीफ. डॉर्सिव्हेंट्रल लीफ म्हणजे ज्या लीफचं तुम्ही डॉर्सल सरफेस आणि वेंट्रल सरफेस इझिली सांगू शकता, त्याला आपण काय बोलतो, डॉर्सिव्हेंट्रल लीफ. आणि काही लीफ असे असतात की ज्याच्यामध्ये डॉर्सल आणि वेंट्रल सरफेस म्हणजे त्याची कॉमन मिडरीफ असते, त्याला आपण जनरली काय बोलतो, आयसोबायलॅटरल लीफ. म्हणून लक्षात ठेवा, डॉर्सिव्हेंट्रल लीफ हे नेहमी डायकॉटचं फीचर आहे. डायकॉट मध्ये डॉर्सिव्हेंट्रल टाइपचं लीफ असतं आणि मोनोकॉट मध्ये नेहमी आयसोबायलॅटरल टाइपचं लीफ असतं. ठीक आहे. त्यानंतर हा जो लीफ बेस आहे, ओके, ऍट दी what we call as a end or the base of the petiole there are two outgrowth, a pair of outgrowth is there. Okay, the pair of outgrowth दिसते and this is commonly called as a stipule, त्याला स्टिप्यूल असं म्हणतात.
सगळ्याच लीफ मध्ये स्टिप्यूल असतं असं काही नाही. ज्या लीफ मध्ये स्टिप्यूल असेल दे आर कॉल्ड एज स्टिप्युलेट लीफ, आणि ज्या लीफ मध्ये स्टिप्यूल नसतं दे आर कॉल्ड एज एक्स स्टिप्युलेट लीफ. त्याला आपण एक्स स्टिप्युलेट लीफ बोलतो. ठीक आहे. तर हा पार्ट आहे बाळांनो, दॅट इज अ लीफ अपेक्स. ओके. हा कधी कधी असा एक क्वेश्चन येतो, ही गोष्ट लक्षात ठेवा की काल मी तुम्हाला हे सांगितलं होतं की बाळांनो मेरिस्टेम. ठीक आहे. मेरिस्टेम काय आहे? दॅट इज अ डिवाइडिंग टिश्यू ऑफ द प्लांट. प्लांटचा डिवाइडिंग टिश्यू. त्याचे तीन टाइप आहे. एक अपायकल मेरिस्टेम आहे, दुसरा इंटरकॅलरी मेरिस्टेम आहे, तिसरा लॅटरल मेरिस्टेम आहे. तर अपायकल मेरिस्टेम आणि जो काय आपल्याकडे इंटरकॅलरी मेरिस्टेम आहे, दोघांमुळे लॉन्जिट्युडिनल ग्रोथ होते. तुम्ही नेहमी पहा प्लांटचे जे काही आता समजा हे लीफ आहे ते ह्याची लॉन्जिट्युडिनल ग्रोथ आहे, त्याची अशी थिकनेस वाढत नाही. ओके. म्हणून ही गोष्ट लक्षात ठेवा की लॅटरल मेरिस्टेम त्याच्यामध्ये नाही, आणि अपायकल मेरिस्टेम सुद्धा काही कालावधीपर्यंतच असतो. म्हणजे जनरली अपेक्स एकदम कमी अमाऊंट मध्ये अपायकल मेरिस्टेमची ऍक्टिव्हिटी असते, पण सगळ्यात जास्त लीफची जी ग्रोथ होते ती इंटरकॅलरी मेरिस्टेम मुळे होते. हे लक्षात ठेवा. ज्या ज्या प्लांट ऑर्गनची ग्रोथ ही लिमिटेड आहे तिथं इंटरकॅलरी मेरिस्टेमची ऍक्टिव्हिटी चालते, कारण प्लांट बॉडीमध्ये इंटरकॅलरी मेरिस्टेम हा शॉर्ट ड्युरेशन साठीच ऍक्टिव्ह असतो. पुन्हा एकदा वाक्य ऐका. जिथं जिथं जे जे प्लांट ऑर्गन्स यांची जे काही लेंथ आहे ती तुम्हाला लिमिटेड दिसते तिथे तिथे इंटरकॅलरी मेरिस्टेम फंक्शनल असतो. ठीक आहे. सो इथे लक्षात ठेवा की लीफची जी काही ग्रोथ होती जी इट इज ड्यू टू द प्रेझेन्स ऑफ इंटरकॅलरी मेरिस्टेम, ते इंटरकॅलरी मेरिस्टेम मुळे. ओके. आणखी एक गोष्ट वाढणं, जर लीफ आपण कन्सिडर केलं तर लीफ मध्ये लीफ मार्जिन. ओके. ही एक लीफ मार्जिन आहे. काही आता लीफचे दोन टाइप असतात. जनरली एक सिंपल लीफ असतं आणि एक कंपाऊंड लीफ असतं. आता सिंपल लीफ कशाला म्हणायचं आणि कंपाऊंड लीफ कशाला म्हणायचं? एक सिंपल गोष्ट कन्सिडर करा. हा लीफ लॅमिना आहे. जर हा लीफ लॅमिना कुठेही डिवाइड झालेला नाहीये, ओके, तर त्याला आपण म्हणणार सिंपल लीफ. ओके. म्हणजे लीफ लॅमिना इज नॉट डिवाइडेड इनटू लीफलेट्स. तो कुठेही डिवाइड झालेला नाहीये तर त्याला आपण काय बोलतो? सिंपल लीफ. जसं तुम्ही मँगोला कन्सिडर करा. मँगोचं जे लीफ आहे, ओके, ते मँगोचं लीफ कुठेही त्याचा लीफ लॅमिना कुठेही डिवाइड झालेला नाहीये. ओके. सो ते सिंपल लीफचं एक्झाम्पल झालं. पण कंपाऊंड लीफ जर तुम्ही घेतलं की त्याच्यामध्ये लीफ लॅमिना जो आहे तो डिवाइड झालेला असतो. एक सिंपल एक्झाम्पल तुम्ही त्याचं घ्या, दॅट इज कोरिअँडर. ठीक आहे. कोरिअँडर म्हणजे कोथिंबीर. त्याच्यामध्ये समजा तुम्ही पाहिलं का कोथिंबीरचं जे काही लीफ असतं ते डिफरंट टाइपच्या लीफलेट्स मध्ये काय झालेलं असतं? डिव्हिजिबल झालेलं असतं. म्हणजे फॉर एक्झाम्पल ह्या टाइपचा जर लीफ आहे आणि ते कुठेच डिवाइड झालेलं नाहीये तर हे सिंपल लीफ आहे. ठीक आहे. हा त्याचा लीफ लॅमिना ही मिड लीफ हे वेन्स आहे. ओके. आणि हा समजा आपण कन्सिडर करू हे पेटिओल आहे. पण समजा ह्या टाइप मध्ये तुम्हाला लीफ दिसतंय. ओके. तर याचा अर्थ हे एक लीफ होतं पण त्याचा लीफ लॅमिना काय डिवाइड झालाय. सो ही प्रत्येक एक एक काय तयार झालं? लिफलेट्स तयार झालं. ओके. म्हणजे जर लीफ लॅमिना डिवाइड होऊन लिफलेट तयार होत असेल तर त्याला म्हणायचं कंपाऊंड लीफ, आणि जर लीफ लॅमिना डिवाइड होत नसेल तर त्याला म्हणायचं सिंपल लीफ. ठीक आहे. त्याच्यानंतर कंपाऊंड लीफचे परत दोन टाइप असतात. एक पिनेटली कंपाऊंड लीफ आणि एक पामेटली कंपाऊंड लीफ. ओके. पिनेटली कंपाऊंड लीफ जे असतं बाळांनो त्याच्यामध्ये काय असतं? तुम्ही सिंपल डोळ्यासमोर आणा नीम ट्रीचं जे काही लीफलेट्स आहेत ते. ओके. तर जनरली तुम्ही नीम ट्री जर पाहिलं असेल तर त्याचे जे काही लीफलेट्स असतात ते ह्या मॅनर मध्ये अरेंज झालेले असतात. या फॉर्मॅट मध्ये. तर हा जो सेंट्रल पोर्शन आहे ज्याच्यावरती लीफलेट्स अरेंज झाले दे आर कॉल्ड एज अ रॅचिस. ते याला रॅचिस असं म्हणतात. म्हणजे जर नंबर ऑफ लीफलेट्स हे रॅचिस वरती एका कॉमन रॅचिस वर जर ग्रो होत असतील तर त्याला आपण जनरली काय बोलतो? पिनेटली कंपाऊंड लीफ. त्याला आपण काय बोलतो? पिनेटली कंपाऊंड लीफ. आणि जर नंबर ऑफ लीफलेट्स म्हणजे हे पिनेटली कंपाऊंड लीफ आहे, आणि जर नंबर ऑफ लीफलेट्स एका कॉमन जर पिटिओलचं टीप आहे त्याच्यावरतीच अशा पद्धतीने काय करत असतील? अरेंज झाले असतील तर याला जनरली आपण काय बोलतो? दॅट इज कॉल्ड ॲज ए पामेटली कंपाऊंड लीफ. ठीक आहे. तर त्याचं एक्झाम्पल आपण इथे घेतलं दॅट इज अ सिल्क कॉटन. ओके. तर ही गोष्ट लक्षात ठेवा बाळांनो. एक पिनेटली कंपाऊंड लीफ आणि एक पामेटली कंपाऊंड लीफ. मी काय सांगितलं पुन्हा एकदा ऐका. पिनेटली कंपाऊंड लीफ मध्ये काय असतं? एक कॉमन रॅचिस वरती लीफलेट्स अरेंज होतात. ओके. सो त्याला आपण बोलतो पिनेटली कंपाऊंड लीफ.
आणि पामेटली कंपाऊंड काय, जो पिटिओल आहे त्याच्या टिपलाच नंबर ऑफ लिफलेट्स काय होतात, अरेंज होतात, याला आपण काय बोलतो, पामेटली कंपाऊंड. ओके. आणि तिसरं एक असतं दॅट इज डी कंपाऊंड लिफ, जे कोरिएंडर मध्ये आपल्याला दिसतं. ठीक आहे. पण त्याचे लिफलेट्स आपण जनरली काउंट करू शकत नाही, लार्ज नंबर ऑफ लिफलेट्स असतात. ओके. त्याच्यानंतरचा एक पार्ट आहे बाळांनो फायलोटॅक्सी. याच्यावरती बऱ्याच वेळा नीट क्वेश्चन विचारलेले आहे. फायलोटॅक्सी, फायलोटॅक्सी म्हणजे काय असतं बाळांनो, द अरेंजमेंट ऑफ लीफ. ओके. लीव्हची कशी अरेंजमेंट झालेली ऑन द स्टेम, एक तर स्टेम वरती किंवा ब्रांच वरती, यालाच आपण काय बोलतो, फायलोटॅक्सी. बघा बाळांनो, फायलोटॅक्सीचे दोन टाइप असतात. पहिला टाइप असतो दॅट इज अल्टरनेट फायलोटॅक्सी, म्हणजे तसे तीन टाइप आहेत. पहिला अल्टरनेट फायलोटॅक्सी, दुसरा अपोजिट फायलोटॅक्सी आणि तिसरा व्हर्ल फायलोटॅक्सी. ठीक आहे. अल्टरनेट फायलोटॅक्सी कशाला म्हणतात, डायग्राम वरती फोकस करा. बघा ही रॅचिस आहे, याच्यावरती एक नोड आहे, त्या एका नोड पासून जर एक लीफ निघत असेल आणि दुसऱ्या इथं खाली त्याच्या खाली अल्टरनेट बाजूला एक नोड आहे आणि त्याच्यापासून एकच लीफ निघते, तर अशा फायलोटॅक्सीला आपण काय बोलतो, अल्टरनेट फायलोटॅक्सी. म्हणजे अ सिंगल लीफ अराइज फ्रॉम ईच नोड बट इन अ अल्टरनेट मॅनर. कोणत्या मॅनर मध्ये, अल्टरनेट. पुन्हा एकदा डायग्राम बघा, हे रॅचिस, इथे एक नोड, इथे एक नोड, हे झाले अल्टरनेट. इथून लीव्स या बाजूला लीव्स. सो दिस इज ए अल्टरनेट फायलोटॅक्सी. ओके. आणि याचं एक्झाम्पल लक्षात ठेवा, चायना रोज. ओके. दुसरा आहे अपोजिट फायलोटॅक्सी. अपोजिट फायलोटॅक्सी कशाला म्हणायचं बाळांनो, इफ अ पेअर ऑफ लीफ अराइज फ्रॉम ईच नोड, प्रत्येक नोड पासून अ पेअर ऑफ लीफ जर निघत असतील तर त्याला काय म्हणायचं, अपोजिट फायलोटॅक्सी. त्याचं एक्झाम्पल आहे बाळांनो आपल्याकडे कॅलिट्रॉपिस. ठीक आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही कन्सिडर करा, हे रॅचिस, इथं नोड आणि इथून पेअर ऑफ लीफ. ठीक आहे. याचे ऍक्च्युअली दोन टाइप असतात अपोजिट फायलोटॅक्सीचे. एक असतं अपोजिट डेक्युसेट आणि एक असतं अपोजिट डेक्युसेट आणि अपोजिट सुपरपोज्ड. ठीक आहे. तर असे दोन टाइप असतात. पहिला अपोजिट डेक्युसेटला आहे का, बघा अपोजिट डेक्युसेट कशाला म्हणतात बाळांनो, इफ दी पेअर ऑफ लीव्स अराइज फ्रॉम ईच नोड अँड its next pair is right angle to each other. ओके. म्हणजे तुम्ही पहिली पेअर जर पाहताय ती समजा या मॅनर मध्ये. ओके. समजा पहिली पेअर हे रॅचिस कन्सिडर करा, याच्यावरती असे लीव्स ग्रो झाले, एक इकडं एक इकडं. तर दुसरं त्याच्या खालची लीव्हची पेअर तुम्ही अशी पाहा या मॅनर मध्ये, तिसरी परत अशी पाहा या मॅनर मध्ये, चौथी परत अशी पाहा या मॅनर मध्ये. ठीक आहे. मग याचा अर्थ काय, का जे काही लीफलेट्स आहेत ते एका नोड पासून दोनच निघतायत, पेअरच निघतायत, पण प्रत्येक पेअर ही एकमेकांना कशी अरेंज होतीये, राईट अँगल मॅनर मध्ये अरेंज होतीये. ते ऍक्च्युअली कॅलिट्रॉपिस मध्ये दिसतं. आणि अपोजिट सुपरपोज जे असतं, सुपरपोज्ड, ओके, म्हणजे पेअर ऑफ लीव्स निघाले, ओके, असे हे रॅचिस आणि हे एकमेकांवरती या मॅनर मध्ये काय होतात, अरेंज होत आहेत. तर यालाच आपण बोलतो दॅट इज व्हॉट वी कॉल एज ए अपोजिट सुपरपोज्ड फायलोटॅक्सी. ठीक आहे. लक्षात आलं. आणि त्यानंतर बाळांनो दॅट इज द व्हर्ल फायलोटॅक्सी. ओके. सो व्हर्ल फायलोटॅक्सी ती जनरली कशामध्ये दिसते, नेरियम मध्ये दिसते. ठीक आहे. तर अशा पद्धतीने हे सगळं काय होतं आपल्याकडे, दॅट इज इंट्रोडक्शन पार्ट अबाउट दी. ओके स्टुडंट्स, सो बघा आता नेक्स्ट पार्ट जो आपण स्टार्ट करणार आहे तो आहे मॉडिफिकेशन ऑफ लीफ. ओके. काल आपण या गोष्टीवरती बोलत होतो, मी काल तुम्हाला रूट आणि स्टेमचं मॉडिफिकेशन शिकवलं होतं आणि मी असं बोललो होतो की कुठलाही प्लांट पार्ट मॉडिफाईड का होतो, ज्यावेळेस त्या प्लांट पार्टला स्वतःचं फंक्शन सोडून काही अदर फंक्शन परफॉर्म करायचे असतात, त्यावेळेस तो ऑर्गन काय होतो, मॉडिफाईड होतो. ठीक आहे. आता इथं आपण लीफचं मॉडिफिकेशन पाहणार आहे. पहिलं मॉडिफिकेशन आपल्याकडे लीफ टेंड्रिल. ओके. टेंड्रिल काय, टेंड्रिल इज जस्ट अ वायर लाइक स्ट्रक्चर. ओके. हे एक वायर लाइक स्ट्रक्चर असतं which help to provide the extra mechanical support to that plant organ. त्या प्लांट ऑर्गनला एखादा एक्स्ट्रा मेकॅनिकल सपोर्ट मिळवण्यासाठी टेंड्रिल वायर लाइक स्ट्रक्चर तयार झालेलं असतं. ओके. सो इथे एक्झाम्पल आहे त्याचं पी. ओके. काही मध्ये असं असतं बाळांनो की जे काही लीफ आहे त्याचं जे अपेक्स आहे, फॉर एक्झाम्पल तुम्ही कन्सिडर करा, हा ही लीफ आहे, ही त्याची मार्जिन आहे, हा पिटिओल आहे आणि हा त्याचा अपेक्स आहे, तो असा वायर लाइक स्ट्रक्चर मध्ये काय झालेला असतो,
कन्वर्ट झालेला असतो त्यालाच आपण लीफ टेंड्रिल बोलतो. कधी कधी असं असतं, समजा तुम्ही आता ही ब्रांच कन्सिडर करा तर हे लीफचं ऍक्झिल होईल आणि या ऍक्झिल पासून सुद्धा असं वायर लाईक स्ट्रक्चर निघतं, त्याला आपण लीफ टेंड्रिलच बोलतो. ठीक आहे, तर अशा पद्धतीने हे पी प्लांट मध्ये दिसतं. वाटाण्यामध्ये अशा टाईपची अरेंजमेंट तुम्हाला दिसते. तर लीफ जे त्याचा एक तर लीफ अपेक्स तरी असा कॉईल झालेला असतो किंवा जनरली जो ऍक्झिलरी बर्ड आहे तो ऍक्झिलरी बर्ड पासून अशी कॉइलिंग निघालेली असते टू प्रोव्हाइड द एक्स्ट्रा मेकॅनिकल सपोर्ट. ठीक आहे, त्यानंतर आपण लीफ स्पाइन. ओके, लीफ स्पाइन काय असतं, काही वेळेस असं झालेलं असतं, जनरली समजा हे स्टेम आहे, याच्यावरती लीफ ग्रो झाले तर याचा लीफ अपेक्स असा पॉइंटेड बनतो लाईक दिस. ओके, अँड दे आर कॉल्ड ॲज ए लीफ स्पाइन. त्याला आपण लीफ स्पाइन बोलतो. किंवा पूर्णच्या पूर्ण जे लीफ आहे ते स्पाइन काट्यासारख्या स्ट्रक्चर मध्ये कन्वर्ट झालेलं असतं. ओके, आणि असं कोणत्या प्लांट मध्ये दिसतं, मोस्टली झेरोफायटिक प्लांट मध्ये, म्हणजे जे प्लांट वाळवंटामध्ये डेझर्ट प्लांट आहे त्यांच्यामध्ये लीफ स्पाइन सारखे स्ट्रक्चर दिसतात. ओके, आणि त्याचं एक्झाम्पल आहे कॅक्टस. ओके, आणि हे ध्यानात ठेवा, ह्याचं मेन काम काय आहे लीफ स्पाइनचं, टू रिड्यूस द रेट ऑफ ट्रान्सपिरेशन. ट्रान्सपिरेशनचा रेट कमी करायचा आहे म्हणून लीफ स्पाइन, लीफ मॉडिफाईड झाले. ओके, त्यानंतर आपण लीफ हुक्स. ओके, लीफ हुक्स हे एक असं स्ट्रक्चर आहे. ओके, याच्यामध्ये काय असतं, फॉर एक्झाम्पल बिग्नोनिया प्लांटचं तुम्ही एक्झाम्पल घ्या, याच्यामध्ये जे लास्टचे 3 लीफलेट्स असतात ते असे हुक लाईक स्ट्रक्चर मध्ये हुक लाईक स्ट्रक्चर ऑक्युपाइड करतात आणि हुक लाईक स्ट्रक्चर दाखवतात आणि त्या हुक लाईक स्ट्रक्चरने ते एखाद्या वॉल वरती काय करतात, क्लाइंब करतात लाईक दिस. ओके, म्हणून क्लाइंबर म्हणून ते तिथं काम करतात आणि हे बिग्नोनिया मध्ये सापडतं. ठीक आहे, त्यानंतर बघा दॅट इज फायलोड. ओके, फायलोड काय असतं, ज्यावेळेस पिटिओल ग्रीन बनतं. ओके, आणि लीफ लाईक स्ट्रक्चर बनतं आणि फोटोसिंथेसिसचं फंक्शन परफॉर्म करायला लागतं, त्याला आपण बोलतो डायरेक्टली फायलोड. ओके, फायलोड हे झेरोफायटिक प्लांट मध्ये असणारे अडॅप्टेशन लक्षात ठेवा, ज्याच्यामध्ये पिटिओल डायरेक्टली कशासारखा बनतो, लीफ सारखा बनतो, पिटिओल लीफ सारखा बनतो. ओके, आणि फोटोसिंथेसिसचं फंक्शन परफॉर्म करतो. आणि याचं सिंपल एक्झाम्पल लक्षात ठेवा, अकॅशिया. हे डेझर्ट अकॅशिया बद्दल आपण बोलतोय. ठीक आहे, हा आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा, कधी कधी नीटने याच्यावरती पण क्वेश्चन विचारलेले आहे की काही प्लांट हे इन्सेक्टिव्हरस असतात. इन्सेक्टिव्हरस म्हणजे काय, हे इन्सेक्ट वरती फीडिंग करतात. हे नेहमी लक्षात ठेवायचं बाळांनो की त्याचं सिंपल एक्झाम्पल आहे, समजा इन्सेक्टिव्हरस प्लांटचं दॅट इज ए पिचर प्लांट. ठीक आहे, आता ही गोष्ट लक्षात ठेवा की जे इन्सेक्टिव्हरस प्लांट असतात. ओके, आता हे इन्सेक्ट वरती फीडिंग कसे करतात, त्याचं मेन रिझन आहे इन्सेक्टिव्हरस प्लांट त्याच सॉइल मध्ये ग्रो होतात ज्या सॉइल मध्ये नायट्रोजनचा कंटेंट कमी असतो आणि तो नायट्रोजनचा कंटेंट मिळवण्यासाठी हे प्लांट इन्सेक्ट वरती फीडिंग करतात आणि इन्सेक्टच्या बॉडी मधून तो नायट्रोजन मिळतं त्यांना. ठीक आहे, म्हणून लक्षात ठेवा, कधी मी तुम्हाला क्वेश्चन विचारला की इन्सेक्टिव्हरस प्लांट कोणत्या प्लांट मध्ये कोणत्या सॉइल मध्ये ग्रो होतं. ओके, तर लक्षात ठेवायचं ज्या सॉइल मध्ये नायट्रोजनचा कंटेंट कमी असतो त्या सॉइल मध्ये इन्सेक्टिव्हरस प्लांट ग्रो होतात. ठीक आहे, सो दिस इज ऑल अबाउट द मॉडिफिकेशन ऑफ लीव्स. ओके, तर एवढ्या गोष्टी होत्या लीफच्या मॉडिफिकेशन मध्ये. एक होतं लीफ टेंड्रिल वायर लाईक स्ट्रक्चर. ओके, मेकॅनिकल सपोर्ट साठी. दुसरं होतं लीफ स्पाइन, स्पाइन लाईक स्ट्रक्चर, अख्खे लीफ स्पाइन सारख्या स्ट्रक्चर मध्ये कन्वर्ट होतात. एक्झाम्पल कॅक्टस, जनरली टू रिड्यूस द रेट ऑफ ट्रान्सपिरेशन. लीफ हुक्स मध्ये मी सांगितलं की जे बिग्नोनिया प्लांट आहे त्याच्यामध्ये 3 काय असतात आपल्याकडे, जनरली लिफलेट्स असतात. टर्मिनल लिफलेट ते असे हुक लाईक बनतात आणि ते क्लाइंबर म्हणून काम करतात. फायलोड मध्ये काय असतं, जे पिटिओल असतं, जे लीफचं स्टॉक असतं तेच डायरेक्टली काय बनतं, लीफ सारखं स्ट्रक्चर बनतं आणि तिथं फोटोसिंथेसिस करायला सुरुवात करतं. हे झेरोफायटिक प्लांट मध्ये असणारे अडॅप्टेशन आहे. आणि इन्सेक्टिव्हरस प्लांट बद्दल मी ही गोष्ट सांगितली की हे प्लांट जे असतात ते फक्त अशा सॉइल मध्ये वाढतात ज्या सॉइल मध्ये नायट्रोजनचा कंटेंट कमी असतो आणि ते इन्सेक्ट वरती फीडिंग करतात आणि इन्सेक्टच्या बॉडी मधून ते काय घेतात, नायट्रोजन घेतात. ठीक आहे, तर एवढ्या गोष्टी होत्या आपल्याकडे, दॅट इज अ मॉडिफिकेशन ऑफ लीफ. आणि इथं आपण पार्ट कंप्लीट केलाय.